की काय होऊ शकतं, आणि तुम्हाला मी विचार करायला लावणार आहे की तुम्ही जोशीचे कस्टमर आहात, तुम्ही जोशी वडेकाले तुमचा वडा तुम्ही घेताय आणि ती पार्टी तुम्ही बघली आणि ती पार्टी काय सांगते, आमचा वडा रुपयाने महाग का, हे खाल्ल्याशिवाय कसं करणार. नाव डज दॅट मेक सेन्स टू यू. आता त्या कस्टमरच्या दृष्टीने तुम्ही विचार करा, काय मी जोशी तर रोज खातोय, 1 रुपयाने जास्त घेतो म्हणजे काहीतरी क्वालिटी चांगली असेल का त्याची, चल एक दिवस खाऊन तर बघू. Now the chance, curiosity, now the chance of the customer trying that vada is that much more. आणि खाल्लं की मला कॉन्फिडन्स आहे त्याला आवडेल, कारण की माझे टेस्ट is so sure. So actually by increasing the price, you can highlight the quality without mentioning the word quality. प्रॉब्लेम आपण तेच करतो. विदाउट पुष्टीकरण न देता आपण क्लेम्स करतो, बेस्ट प्राइस, बेस्ट सर्व्हिस, बेस्ट क्वालिटी. Meaningless. If you cannot quantify, that it cannot be proved. But you can't say कि my service is the fastest. No, you have to prove it. You have to quantify it. म्हणजे कसं, एक पिझ्झा कंपनी 30 मिनिटात पिझ्झा घरी आणून देते आणि एक कंपनी 15 मिनिटात आणून देते. आता 15 मिनिटावाली जी कंपनी जो त्याचा पिझ्झा विकतोय, तो म्हणतोय आय एम द फास्टेस्ट इन द मार्केट. इट इज ट्रू, तो खरं बोलतोय, तो फास्टेस्ट आहे. आणि तो 30 मिनिटावाला जाहिरात करतोय, इफ आय डोंट डिलिव्हर युअर पिझ्झा इन 30 मिनिट्स इट इज फ्री. आता मला सांगा तुम्ही कुठून ऑर्डर करणार. Now, the guy who is slower, in your mind, it has become faster. Why? Because it has quantified. It has given you a reason to believe. Fastest is meaningless. But the fastest म्हणजे काय? Is 14 minutes fast or 31 minutes fast? He has proved that ताई 30 मिनिटात नाही आलो तो पिझ्झा फुकट. You are tend to believe that. So this is what I want to say, that you have to quantify. नुसतं क्लेम करून मी खूप स्वस्त आहे, नाही मग त्यांनी प्रूव्ह दॅट यू आर द चीपेस्ट. एक सिंपल गणित करा तुमच्या सर्व्हिसमध्ये किंवा तुमच्या ऑफरमध्ये. तुमच्या ऑफरच्या मागे एसटी लावा. either be the best or be the first or be the last. ST लावा. That will give you a reason to make your offer little believable to the customer. Are you with me till now? प्राइसिंग वरती आपण जे बोलतो स्वस्त प्राइस, आता ह्याचे सुद्धा प्राइसिंगचे इतके स्टडीज आहेत. तुमचे निरमा घ्या, एकीकडे निरमा आहे, एकीकडे मग टाईड आहे, मग मध्ये तो व्हील आला, मग त्यांनी निरमा सुपर काढलं. इतके प्रॉब्लेम सगळे एक एक गंमतशीर होत गेले. म्हणजे मी फक्त त्या निर्मा साबणावरती 2 तास बोलू शकतो की काय काय झालं त्या निर्मा साबणाचं. Again, like this won't be the platform. So that was the point 2 which we covered. First we talked about quality, then we talked about the price, then we talked about माझी क्वालिटी बेटर करायची की फर्स्ट. My suggestion to you would be, try and be the first in your market. आता हे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, टेक्नॉलॉजी सगळं करून झालेलं आहे, ते परत चुकीची कल्पना आहे. फर्स्ट म्हणजे नॉट नेसेसरी यू हॅव टू बी अ सायंटिस्ट और यू हॅव टू बी अन इन्व्हेंटर. You have to be the first in your customer's mind, not on the shelves. Customer's mind. म्हणजे मग थोडक्यात कसं, क्रिएट अ कॅटेगरी. परत एक तुम्हाला छोटासा एक्झाम्पल देतो. जी आय स्पोक टू अ फोरम ऑफ विमेन एंटरप्रेन्योर्स. त्याच्यामध्ये एक गृहिणीने मला ते प्रश्न विचारलं की पापड बनवायचे. कॉम्पिटिटिव्ह मार्केट किती जण पापड बनवतात, माझ्या पापड मी वेगळे कसे करायचे.
तीच उडत, तीच मूग, तेच चना डाळ, तेच सगळं असताना माझे पापड वेगळे का? हाऊ डू यू बी द फर्स्ट when there are thousands of other people, लिच्चत पासून ते घेऊन, when there are thousands of people who are doing papads? I gave her an idea. आयडिया म्हणण्यापेक्षा थॉट केला, केलं की नाही केलं मला पुढे माहित नाही काय झालं, पण तुम्ही विचार करा की फर्स्ट होणं म्हणजे खरोखरच इतकं आवड नसतं. तुम्ही पॅकेजिंग मध्ये फर्स्ट व्हा, तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये फर्स्ट व्हा, पण सम गिव्ह अ रिझन फॉर द कस्टमर टू थिंक. हा याने काहीतरी विचार करायला लावा त्या कस्टमरला तुमच्या त्या पॉइंट बद्दल. अच्छा 18 लवकर संपतो. सो कुठल्या पुस्तकात लिहिलंय की पापड गोलच पाहिजे? तुम्ही चौरस पापड करा ना. सडनली यू विल हॅव ST इन युअर प्रोडक्ट. म्हणजे कसं? द वर्ल्ड फर्स्ट स्क्वेअर पापड. आता तेच टेस्ट, चौरस केल्याने टेस्ट बदलणार नाही, त्रिकोणी केल्याने टेस्ट बदलणार नाही, पण सडनली दॅट ऑडियन्स, हॅलो ही का भानगड झाली रे चौरस पापड. आणि इफ यू कॅन डू अ कॅम्पेन इन इंग्लिश, अगेन यू विल गेट अ गुड रिझन, your square meal. So now this is what I mean to say, that the same thing, but try and be little creative. पापड मध्ये सुद्धा मग त्याच्यानंतर एक क्लायंट बनवले डिस्को पापड. आता तर खूप कॉमन झालं, मी 12-15 वर्षापूर्वी गोष्ट सांगतोय, गोल छोटे छोटे पापड बनवले आणि पोझिशन इज काय सकाळ पापडला पापड म्हणून विकलाच नाही. आय एम सॉरी, बट त्याला दारू बरोबर जोडलं. आता don't go into the debate की दारू चांगली आहे की वाईट आहे. I'm not going into that. But that if you have got the license to produce liquor, you have got license to produce papad, go ahead and do it. Story सांग. First month. 1989 म्हणजे ऑलमोस्ट किती 20-30 वर्ष झाली त्या गोष्टीला. तुम्ही त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं मँगोस. मला माझ्या MBAच्या आय सेट अप द पेपर ॲट सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट. मी त्यांच्या मॅनेजमेंट कोर्स डिझाईन केलेले होते, त्यांच्या जर्नलिझमचं कोर्स डिझाईन केलेलं. In one of my lecture in those days, late 80s, early 90s मध्ये, I started talking about direct marketing. Students didn't believe it. Students said, India is not ready for direct marketing. हे सगळे वेस्टर्न कन्सेप्ट आहे, तिथं तर बाबा समोर पाहिजे आपल्याला. So to prove a point, I thought, let me do an experiment. What is that I can sell which will be difficult to sell ऑनलाईन? त्यावेळी इंटरनेट नव्हतं, ऑनलाईन म्हणजे ते पोस्टकार्ड, डायरेक्ट मेल ऑर्डर आपण म्हणायचो. तर खूप सगळं विचार करून केलं की आपण आंबे विकायचे. आंबे डायरेक्ट मार्केटिंग. ताई तुम्ही आंबे ब्लाइंडली घेणार का? तुम्ही तुमच्या त्या कोपऱ्या बागवानकडे जाणार, 4 गोष्टी विचारणार, हातात घेणार, वास घेणार, त्याला 3 प्रश्न विचारणार, रत्नागिरीचेच आहेत ना, देवगडचेच आहेत ना, आणि तुम्हाला मनात तर तुम्हाला सुद्धा रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटकच्या हापूस आंब्याचा फरक माहित नाही, पण तुम्ही त्या बागवानवरती इम्प्रेशन देण्यासाठी ते सगळे तुमचे 4 प्रश्न विचारणार. आणि मग तो बागवान तुम्हाला सांगणार की आजचे 150 रुपये डझन. मग एकदाच तुम्ही विचार न करता सांगणार वेडा झाला का, 150 का भाव असतो का, शेजारी 125ला मिळतोय, तर तुम्ही ते सगळं ते करणार. तो तुमचा हक्क आहे. हे फॅक्ट असताना मी माझे आंबे 600 रुपये डझननी विकणार. 600 रुपये डझन, जेव्हा मार्केटमध्ये 150 रुपये डझन चालू आहे. दॅट इज हाऊ आय मीन यू कॅन बी द फर्स्ट. 600 रुपये डझनाचे आंबे कोण घेणार? ज्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावा लागणार नाही तो घेणार. नंबर 1. नंबर 2, it has to look different. आता तेच हापूस आंबे, पण I made it a point, of course, that okay, they'll come only from Ratnagiri and Devgarh. It has to be blah blah blah. I mean, there are 20 different reasons about that ambo. We won't get to do that. In fact, so much so की आम्ही 4S टेस्ट भी निर्माण केली त्याच्यामध्ये आंब्यामध्ये, स्टेम, साईज, शेप आणि स्किन.
ह्याची कशी पालतं करायची. आजही मला हापूस आंब्याची कोयला लागलेली आहे का कळत नाही. कुठलीही सोनोग्राफीची मशीन नाही जे सांगू शकेल कोयला जाळी लागली आहे का नाही. वाज घ्यायचा एक्सपिरियन्सनी आला तर आलं, नाही तर सॉरी म्हणायचं कस्टमरला, सिम्पल. पण मी ऍडिड दीज थिंग्स. पॅकेजिंग क्रिएट केलं, त्याचे ते गॅरंटी केलं. आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गॅरंटी फ्रूट. बाबा काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आय रिप्लेस इट. ट्राय अँड अंडरस्टँड, रिप्लेसिंग इज नॉट फनी आयडिया. आय डिड दॅट. काय आलं ते, काहीतरी दिसतंय का तुम्हाला हे न आल्यासारखं? एनिवे, चलो ठीक आहे, फॉरगेट इट, वी डोंट हॅव मच टाइम नाउ. खरं तर शेवटी I created a box and then I unsold mangoes. See how to be the first and how to be the different. Yes, हापूस आंबी. Unfortunately, ह्या सीझन मध्ये नाहीये, कारण की रत्नागिरी देवगडमध्ये माल येत नाही. So for the first time in 31 years, I'm not selling mangoes. नाही तर आता माझा पीक सीझन आहे. मी इथं बसलो, मी इथं नसतो. लॉकडाऊन आहे, आंबे नाहीये, बसलोय तुमच्याशी बोलत. Anyway, so I depositioned mangoes. So for Prakash Bang, mangoes were not fruit. Mangoes were corporate gift. Those are the people who will pay a price to reach their audience. Pharmaceutical companies will want to reach doctors. Businessmen traders would want to reach the North Block, the South Block, the Mantralaya, or the business associates. So much की परत this is an I am Ahmedabadची case study गेली की ह्याच्यावरती सुद्धा मग this itself can go for 3 to 4 hours as to how every single point was taken into care. But moral of the story, we were the first one to present mango as a gift, and final delivery was फक्त मला तुम्ही नाव सांगा, तुमच्या वतीने तुमचा बिझनेस कार्ड घालून anywhere in the world I will send the fruit on your behalf. You name the customer, the entire Indian cricket team was my customer. All industries were my customers. I mean, you name it, there because so it was fun in enjoying fruit. So what was that? What is that I did? I just showed the end product to give you some idea. This is how the packaging was made. You were the first one. 4 डझनाची पेटी चालायची, मी 1 डझनाचा बॉक्स केलाय. We wrapped them as babies. म्हणजे that mangoes, then that box itself costed me 80 rupees those days. तुम्ही त्याच्यात उभा राहिला तरी तुटणार नाही. तो 5 ply food German material वापरून बॉक्स केला. This is what we did and this is what we branded it. Thankfully बंग नाव असल्यामुळे मँगोचा स्पेलिंग थोडा चेंज करून टाकला, म्हणून तो एक चांगला ब्रँड क्रिएट झाला. Mangoes now we mangoes म्हणतो, and it's doing pretty well. So the point which I'm trying to make is that it was an everyday product, but if you go deeper, if you think about it, you can be creative. मी तर फक्त प्रोडक्टचे आणि सर्व्हिसचे एक्झाम्पल देतोय. That can happen with anything which you're around you, you're doing it. And even if you're not selling something, probably it will help you think की खरोखर कसं कस्टमरचा माइंड काम करतो. तो जो 250 ग्राम इथं आहे, how it works, how it thinks will give you some kind of an idea. Anyway, so I think 10 मिनिटं राहिलेत आता. सिंपल, I'll come it fast. इथं परत ना एक sorry. Prakash, can you hear me? Yes, Chakor is here. Yeah, just joined. Yeah, I can hear. Great going. Yeah, okay, thank you. पण आता का आता बंद करण्याची वेळ आली आहे. हो. वेलकम चकोर. अरे चकोर, त्याला तुझी वेळ मिळेल. चकोर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याला तुझी फॅक्ट्सची स्टोरी सांग. मला वाटलं तू सांगितली असेल. फॅक्ट्स कसं आपण नाही मी सांगितलं की चकोरबाईसाठी मी ठेवतो, कारण तुम्हाला माहिती आहे तू इथं नव्हता, तर आय लिव्हिंग दॅट टू यू ऑर सम अदर सेशन मे बी समटाइम. Yeah. You continue. Fine. So problem. So keeping it simple, हे तर परत आपण एक बरेचदा करतो की and not necessarily while selling. आपण खूप बोलतो इन द सेन्स आपण क्लेम्स खूप करतो. मी हे करतो, माझा प्रोडक्ट हे करेल, माझी सर्व्हिस हे करेल. दन तुम्ही जर का तुमचे ब्रोशर बघितले, 10 पॉइंट 12 पॉइंट 15 पॉइंट की तुम्ही का चांगलं तुम्ही बोलत असता, काही गरज नाही. You are only confusing your customer or a target market. Think what is your strongest point.
असं काय तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये आहे की जे फक्त तुमच्याकडे आहे किंवा तुमच्या कॉम्प्युटरकडे ते नाही आहे. दॅट शुड बिकम अ सेलिंग पॉइंट. एव्हरीथिंग एल्स इज, आता महाभारत चालू आहे, मिथ्या. त्याचा काही उपयोग होत नाही कस्टमरच्या माइंड मध्ये. त्यांना खूप कामं आहेत. आज महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये ऍव्हरेज कस्टमर दिवसाला 3000 मेसेजेस बघतो. तो तुमचा मेसेज का लक्षात ठेवणार? तुमचा पॉइंट का लक्षात ठेवणार? त्याला अजून भरपूर दुसरी कामं आहेत. तर बी केअरफुल विथ दॅट. एक्झाम्पल द्यायचं तर बघा, आंब्याचंच आपण बोलत होतो. माझ्या मँगोज मध्ये एवढे पॉइंट आहेत बोलण्यासारखे आणि प्रत्येक पॉइंट हा व्हॅलिड पॉइंट आहे. प्रत्येक पॉइंट हा व्हॅलिड पॉइंट आहे. प्रत्येक ह्याच्यावरती एक एक ऍड होऊ शकते. पण मी एवढं भारूड सांगून उपयोग नाही. फक्त एक सिंपल गोष्ट सांगितली विच वॉज व्हेरी युनिक टू मी, व्हेरी युनिक टू माय फ्रूट. दिस वॉज इट. गिफ्ट पॅक्ड अँड डोअर डिलिव्हर थ्रू आउट द वर्ल्ड. दॅट्स इट. बाकी आता त्याला इंटरेस्ट असेल तर तो वाचेल, माझी वेबसाईटला जाईल, माझ्याकडून ब्रोशर मागेल, तिथं सांगेन मी सगळं. पण जो एक पॉइंट मेन तुमचा आहे, यू शुड बी असोसिएटेड विथ समथिंग. भाकरवडी म्हणजे चितळे, श्रूसबेरी म्हणजे काय नाही, कयानी. दिस इज हाऊ इट शुड बी. बी असोसिएटेड, ओन समथिंग, and then you never have a problem. It's as simple as that. Thank you. I think perfect 18:50 झाली आहेत. Prakash, Yeah. Sheila, if I have time, I can say a few things. Please go ahead. Yeah. Yeah. मला कल्पना नाही प्रकाशनी काय म्हणजे काय प्रेझेंट केलं. वी हॅड डिस्कस. ही इज अ मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आणि व्हेरी विटी. दरवेळेला आउट ऑफ द बॉक्स काम केलेलं आहे त्यांनी. एका न्यूजपेपरला लिटरली हे जे तुम्ही आता जे इन्सर्ट पाहताय ना न्यूजपेपर मध्ये, प्रकाश आर यू विथ मी? ते इन्सर्टची क्रांती प्रकाश बंगनी केली. त्यांनी एक नीना रिचीच एक न्यूजलेटर काढून टाकलं होतं. ते सकाळी त्याला बोलवलं आणि शेवटी दे हॅड टू ऍक्सेप्ट द कन्सेप्ट ऑफ पुटिंग इन्सर्ट इन द न्यूजपेपर. स्प्लिट रन्स. स्प्लिट रन्स म्हणजे आवृत्ती. स्प्लिट रन्स म्हणजे आवृत्ती, कोथरूड आवृत्ती, कॅम्प आवृत्ती. हे स्प्लिट रन्स नंतर काढले त्यांनी नीना रिचीसाठीच काढलं होतं, ललित संचेतीसाठी. दुसरं एक क्रांती केली होती मेमोरेक्सची, की तुम्ही ₹1 द्या आणि आम्ही तुम्हाला माल देऊ, बुक करा. सो त्यांनी अख्ख्या रिटेलरचा धंदा दिवाळीत एकट्या मेमोरेक्सनी केला होता. सो त्यांनी वामनराव. आणि माझ्या फॅक्सरोलचं एक मिनिटातच सांगतो की फॅक्सरोल मी बनवायचो आणि प्रकाश माझा मित्र आहे, सो ही इज बीन माय कन्सल्टंट. सो त्याच्याकडे गेलो तर त्यांनी सरळ सांगितलं की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि आय स्टूड डेफिनेटली इन द मार्केट. मी सगळेजण लेंथची चोरी करायची आणि मी फुल लेंथ द्यायचं आम्ही ठरवलं. आणि त्यांनी एक कॅम्पेन केलं होतं, फॉरेन का फॅक्सरॉल मागताय का, कारण त्यावेळेला डुप्लिकेट फॉरेनचे फॅक्सरॉल म्हणून विकले जायचे. डायरेक्ट क्लायंटला चॅलेंज केलं होतं. अपार्ट फ्रॉम दिस, प्रकाश इज अ ग्रेट ट्रॅव्हलर. मी त्याच्याबरोबर 2-3 ट्रिप केल्या. त्याच्या वेगळ्या ट्रिप्स असतात. प्रकाश, यू कॅन क्विकली टेल अबाउट युअर साईट वेअर दे कॅन सी युअर photography and information about your traveling also. prakashpunk.com I think is where probably गोयोग कुठलं ती एक आहे ना? नाही, योगा नको. prakashpunk.com संक्षेप मध्ये सगळं सांगेल. from there you can go to my marketing, go to travel, go to all those activities. And Prakash is very meticulous in planning, highly disciplined but highly witty also. आणि बिझनेस मध्ये सुद्धा त्यांचा, I don't know whether you are introduced, but I would like to tell he is into roomsxml.com, which is a very big B2B platform where he has acquired a company in Dubai, in England. Business wise, he is doing great. He has been featured in so many world class magazines as entrepreneurs. He is doing great business along with his 2 sons, and he's been always a different thinker, out of the box thinker. And he's one of the members where we run a group known as Out of the Box. So Prakash is always out of the box. It's real fun. So Sheila, if you want, if you have time, you can take questions. Yes, please. Please unmute and you can ask, because I cannot see everybody right now. Prakash, screen बंद करता का तुमची? Screen, okay. Yeah. Stop. Okay, yeah. आता ठीक आहे? Yeah. Okay.
Yeah, Shekhar wants to ask. Yeah, Shekhar. Unmute yourself. अनम्यूट करा शेखर अनम्यूट हा. No, no, I didn't want to ask a question. I only confirmed that we can see the whole screen. या अडन Can't hear you, Shekhar. जरा मोठ्यांनी बोलाल का? Shekhar. he's saying he त्यांना प्रश्न विचारायचा नव्हता, फक्त स्क्रीन Screen गेली बघायची. एवढंच. ओके. काय माझा चेहरा बघण्यासारखं नाही हो काय. जरा तुमच्या वेबसाईटचं URL परत सांगा ना. prakashbang.com. अच्छा. चॅट बॉक्स मध्ये आहे. सगळे शांत झाले बिकॉज दे आर जस्ट चुईंग ऑन वॉट एव्हर नॉलेज यू आर गिवन टू देम. मेस्मेराइज्ड ऍक्च्युली. आणि मला माहित नाही तुझ्या बायोडेटा मध्ये आलंय का, ही इज अ सेल्फ मेड मॅन. सोलापूर चादरीपासून सगळं डोर टू डोर जाऊन त्यांनी विकलेलं आहे. आणि ही ऑलवेज क्लेम्स दॅट इट इज अ बेस्ट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड सेलिंग समथिंग डोर टू डोर. Can I say something? This is Kalpesh here. Yeah. Prakash ji, the point that everybody seems to be quiet is, we are so much eager that something more is going to come out. Only with these two examples, we are a little quieter. Ki he asai manus think karu shakto. So this time is really short to fill ourselves in with your knowledge. That's the reason we are really awaiting that there is more to explore from you. Yeah, sure, Kalpesh. Thank you so much for the You're kindness. welcome. You're welcome. Yeah. Chakor, you are unique to get unique people here. I really thank you. I am blessed with such friends here. We are non-stop fun. प्रकाश आम्ही चक्क्या पक्क्याची जोडी म्हणतात माहिती ना आमच्याकडे. We go endless. आणि वेळ असेल तर एकच मिनिट, इफ यू हॅव क्वेश्चन अदरवाइज. प्रकाशचे ट्रिप सुद्धा वेगळे असतात. आता मी मोरोक्कोची ट्रिप केली, याच्या अगोदर टर्कीला गेलो होतो, त्याचे वेगळे असतात. टर्कीला सुद्धा 7 दिवस आम्ही एका लाकडी गुलेवर होतो. लाकडी बोट जी जुनी असते त्याच्यावर 7 दिवस समुद्रात फिरलो. आणि हिज फोटोग्राफी इज फॅन्टॅस्टिक. आणि किती पुस्तकं लिहिलीत मला माहित नाही, पण 44. येस. I would like to ask एक मला प्रश्न विचारायचा होता. येस आशिष. हा, प्रकाशजी नमस्कार. मी आशिष नवाडे. नमस्कार आशिष. छान वाटलं. मी थोडा लेट जॉईन झालो, पण जसं तुम्ही सक्सेस बद्दल बोललात ना, तसं एक सेशन तुम्ही ज्या कंपन्या मोठ्या असतात पण दे हॅव फेल्ड बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रॉंग मार्केटिंग ऑर रॉंग पिचिंग ऑफ द प्रोडक्ट. Because we have seen now with the corona coming, a lot of companies are failing to deliver, and also may disappear from the market. So we'd like to hear from you on that line also. इतकं त्याच्यावरती बोलणं डिस्कशन आशिष चालू आहे की आय रिअली डोंट नो. कारण की टू बी ऑनेस्ट विथ यू, इवन आय एम वन ऑफ द कोरोना इम्पॅक्टेड. म्हणजे मला कोरोना झालेला नाहीये, पण कंपनीला फॉर एक्झाम्पल वी आर इन द ट्रॅव्हल इंडस्ट्री. सो जस्ट इमॅजिन द ट्रॅव्हल इंडस्ट्री इज द फर्स्ट टू गेट इम्पॅक्टेड अँड लास्ट टू कम आउट. सो तो सुद्धा त्या चॅलेंजिंग फेस मध्ये मी जातो आहे. हॅलो. तर आय थिंक हे फेस संपू द्या, देन आय हॅव अ प्रॉपर केस स्टडी अबाउट मायसेल्फ. मी आयुष्यात 2दा 0 बघितलेत, आता फक्त 3ऱ्यांदा बघायचं नाहीये. तर लेट मी सी. तर मी मला 6-7 महिन्याची वेळ द्या. आय हॅव अ प्रॉपर लाईव्ह सेशन की ऍक्च्युली त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो तर कसे पडलो आणि व्हॉट वर द थिंग्स दॅट हेल्प अस. म्हणजे दुसऱ्याचं पुस्तकी सांगण्यापेक्षा माझं स्वतःबद्दल काय झालं हे मी बोलीन. जसं आंब्याबद्दल बोललो किंवा रूट एक्सएमएल बद्दल आहे किंवा रुपीसिओर बद्दल आहे, हे सुद्धा एक नवीन केस स्टडी कोरोनाची होईल, पण त्याला मला 6 महिने तुम्ही वेळ द्या. तर आता फक्त थेअरी असणार आहे, त्याचा उपयोग त्या थेअरीचा कुठपर्यंत होईल ते मला बघायचं आहे. नाही प्रकाशजी, मला फक्त करोना बद्दल बोलायचं नव्हतं. जसं तुम्ही सक्सेस बद्दल बोलताय तसंच आपण इतरांच्या फेलियर बद्दल पण आपण शिकू शकतो. मी तेच जास्त करतो. मी म्हणजे करोना बद्दल बोलत नाही, म्हणजे तशा बऱ्याच कंपन्या इन जनरल सांगतो. हो हो हो. म्हणजे आम्हाला 6 महिने वाट बघायची आवश्यकता नाही. नाही, मी एक सांगू का, प्रकाशच्याच लाईफ मधले जर तुम्ही चढ उतार पाहिले,
2000ला रुपी सेवर ही वॉज टू गेट अ फंडिंग ऑफ 100 crores, मोर दॅन दॅट 200 200 crores. आणि अचानक डॉटगॉन झालं. हा प्रकाश संपला होता, देणं झालं होतं. जवळचा मित्र आहे म्हणून मी शेअर करू शकतो. वी कॅन शेअर दोज. आणि त्याच्यातनं तो कसा परत वर आला, आणि टू दिस एक्सटेंड दॅट ही अक्वायर्ड अ कंपनी. आणि कालच आमचं बोलणं झालं, प्रकाश म्हणत होता, थांब बाबा, ही परिस्थिती इतकी मला कठीण आली आहे, लेट मी स्टडी फर्स्ट व्हॉट हॅपन. सो Because Chakorbai, you know, we'd like to discuss, maybe if we get time from him, just to a call with him, so that we also understand. Sure. And Sure. I think so. Sheila, time is over. करूया करके. Yeah. Just Statement आहे. one thing that everybody wants to hear more and more from you. कोणाचंही मन भरलेलं नाहीये, पण टाइम कन्स्ट्रेंट आपल्याला असल्यामुळे आपल्याला आता क्लोज करावं लागेल. पण मला जर लॉकडाऊन नको वाढायला, पण जर जस्ट काय इन केस वाढला तर आपण तुम्ही आमच्याकडे परत एकदा यावी अशी तुम्हाला मी निवेदन. थँक्यू. नक्की आपण करूया चांगली. अँड आय विश यू ऑल व्हेरी stay home, stay safe, and thank you so much for the opportunity. Yeah, Sheila, one moment. Can I thank him? Yes, please, Chakor. Prakash, it was really nice, and it's always a pleasure to listen to you. Sorry, I had to come in late because माझं webinar चाललं होतं. I did not want to miss. But really thankful to you. आणि super talent आहे. मला प्रॉब्लेम एकच आला होता प्रकाशचे विषय ठरवण्यात, कुठला विषय घ्यायचा. अनेक विषय आहेत, आणि वेळ काढलास तू आमच्यासाठी, आणि तुझे ऍक्च्युअल अनुभव शेअर केले. हे अनुभव कुठे ना कुठेतरी लक्षात राहतात. जेव्हा आमच्यावर वेळ येते मार्केटिंग करायची, या सगळ्या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल. आणि करिश्मा गप्पा अड्डा झूम वर पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ह्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. नॉर्मली तुझी परवानगी असेल तर आम्ही युट्यूब वर टाकू. मला एकदा दाखवून दे, एकदा पाठवून करून टाक. मग पाठवून बघ ना मग. ठीक आहे. ओके. येस, थँक्यू. लिंक शेअर कर. थँक्यू एव्हरीबॉडी. थँक्यू. Yes, Sheila, our announcement about tomorrow. Yes, I would like to again let us take one picture first, and then I will make the announcement. Yeah. Prakash. तुझी दाढी झाकली जाते प्रकाश. लॉकडाऊन मुळे बाकी वाढले नाही, दाढी वाढली आहे. हो, जेवढी बचत होईल तेवढी करायची, सगळीकडे बचत करायची. तुमचा प्रोफाईल पिक्चर तुम्ही लॉकडाऊन मध्ये पाठवलं काढलाय का? मला यू जनरली असते पण इतके नसते. त्याचं फेसबुक वर मस्त पोस्ट आहे याच्यावर सुद्धा. To follow my Facebook page, you'll get lot of insights there. Yes, definitely. Please share your Facebook page. हाँ, पेज आम्ही चॅट बॉक्स मध्ये कोणी लिहायला तो पण त्यामध्ये अनाउन्समेंट तुम्ही सांगता सर. Yeah, I'm doing. I'm typing. फेसबुकली येण्यातच मग हे करू का? आणखी काही माझे 2-3 पेज आहे, फक्त एक प्रकाश मला पाठव, मी सर्क्युलेट करतो. So we would like to tell you that tomorrow we are going to have a special hour where we are going to create virtual training, of course, and thank our Karishma for serving our society and keeping sanitized, COVID-free beings zone. उद्या आपल्या आपण इथे बोलवणार आहे आपल्या रूम मध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की यावं. त्यांना सल्यूट म्हणून आपण सगळ्यांनी व्हाईट कपडे घालून यावेत. आय रिक्वेस्ट ऑल ड्रेस अप इन व्हाईट. लेट अस हॅव अ थीम. So all of you, I request you to come in white clothes. आणि उद्या KCC हाऊसिंगचा प्रोग्राम 5:30 ला ठेवला आहे. 5 ला ना? आपण टाइम चेंज केलेला आहे. नाही, तिने मी राधिकाशी बोलले चुकून. I saw her post. It is 5 o'clock. It's 5:30 now. Okay. They kept it to 5 because they were doing some trial session. But tomorrow it is going to be at 5:30. So आपण
4:30 to 5:30 हा प्रोग्राम करूयात. त्याच्यामध्ये आपण सगळ्या आपल्या टीमला बोलवलेलं आहे, त्यांच्यापाशी थोडंसं बोलूयात. त्यांनी नक्की कसं केलंय, काय केलंय. They have kept us safe at home. We don't have to go out. Lot of things have come to our doorstep because of these people here. So for that, I invite you to come in big number. Please spread word among your building members also. And yeah, that's Sheila, can I say something? please. आपण ह्या सर्व म्हणजे करिश्मा गप्पा अड्डा टीमच्या डोक्यात ही कल्पना आली आणि बोललो. कोणी स्वतःच एक्नॉलेजमेंट करून घ्यायला तयार नाही, पण आपलं हे काम आहे. खूप लोकांनी अनेक पद्धतीने या 1.5 महिन्यामध्ये खूप काम केलंय आणि त्या सगळ्यांना एक एक्नॉलेजमेंट आपण द्यायलाच पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त सर माझी एक अपील आहे, मी ग्रुपवर टाकलं होतं, तुमच्याकडे काम करताना व्हॉलंटियरचे फोटो असतील तर ते टाका. माझा प्रयत्न आहे जितक्या लोकांची नावं आणि फोटो मिळवता येतील तोही प्रयत्न चालू आहे. तर प्लीज टाका. एक छानसं प्रेझेंटेशन आपण उद्या दाखवणार आहोत आणि या सगळ्यांना एक्नॉलेज करणार आहोत. पांढरे कपडे म्हणजे फक्त टी शर्ट घातले तरी चालतील, कारण फक्त टी शर्टच दिसतात लोकांचे. सो या चॅट रूम मध्ये फक्त 100 लोक अटेंड करू शकतात आणि उद्या 100 पेक्षा जास्त जायची शक्यता आहे. तर सगळेजण लवकर लॉग इन करा आणि आपण या सगळ्यांना काम एक्नॉलेज करूया. थँक्यू. You were part in the first half. Pardon? We missed your humor part when you were addressing to 400 people there. 400. 500. Yeah. 500. कोण म्हणलं? 470 did crossed. I was समीर there. पिंपळे होतो मी तिकडे. मी पण Even I 500. attended. Till 6 I attended. काय आता बापरे, काय गॉगल बिगल लावून एकदम हँडसम मॅन. हो, ती आयडिया काढली ना. रिटेल ऑल रिटेलर्स अक्रॉस इंडिया वर देअर आणि ऍक्च्युअली 5 ते 6 होतं, पण दॅट गॉट एक्सटेंडेड अप टू प्रश्न संपेना. So ultimately I had to leave. Good, I could address them, got them doubts. In session. Thank you. 4:30. Change in time is more better. 4:30. Thank you very much. Let's leave the meeting. Bye. Bye. Yeah.